नवी मुंबईत गेल्या 2 दिवसात घडलेल्या 2 धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण शहर हादरून गेले. नेरूळ येथे विजेचा धक्का लागून 2 शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्या. तर दुसऱ्याच दिवशी ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीचे इंजेक्शन दिल्याने एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरी गर्भवती महिला गंभीर अवस्थेत असल्याने तिला वाशी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. सध्या तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही घटनांनंतर नवी मुंबईतील सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. महानगरपालिका आयुक्त दालनात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांनी आंदोलन करत प्रशासनाला घेराव घातला. मात्र या सर्व गोंधळात नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर कुठेच दिसले नाही. त्यांनी थेट वेगळी भूमिका घेत पीडित कुटुंबियांना आधार देण्याचा निर्णय घेतला. कोणताही राजकीय गोंधळ किंवा प्रसिद्धी न करता किशोर पाटकर यांनी संबंधित कुटुंबियांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीच्या भूमिकेचा आदर्श घेत किशोर पाटकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. यामध्ये विजेचा धक्का लागलेल्या 2 विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत करण्यात आली. तसेच ऐरोली येथे उपचार घेत असलेल्या मिश्रा कुटुंबियांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मागील 1.25 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगीता खरात यांच्या कुटुंबियांनाही 2 लाख रुपयांची मदत करून शैक्षणिक हातभार लावण्यात आला. शिवसेना नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी उभी राहते. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्याचाच आदर्श समाजापुढे ठेवल. त्यांना जी खरी आर्थिक आणि मानसिक मदत पाहिजे होती ती दिली आहे, असे किशोर पाटकर यांनी यावेळी सांगितले. या मदतीवेळी नगरसेवक अनिकेत म्हात्रे तसेच जिल्हा संघटक शीतल कचरे उपस्थित होत्या. दरम्यान नेरूळ येथे विजेचा धक्का लागलेल्या 2 मुलींना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून आलेल्या रिक्षाचालक प्रवीण महाले यांना 1 लाख रुपयांची मदत करत किशोर पाटकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. संकटसमयी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात किशोर पाटकर यांनी घेतलेली संवेदनशील भूमिका आणि पीडित कुटुंबियांना दिलेला आर्थिक व भावनिक आधार याची सध्या नवी मुंबईत जोरदार चर्चा होत आहे. शिवसेना नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी उभी राहते. तिकडे त्यांच्या मुलींना शॉक लागलाय. तिथे त्या दोन दोन जवळजवळ 2 महिला मृत्यूच्या दाढेतून वाचल्या, एक त्यातली वारली. ह्या लोकांना जी खरी मदत पाहिजे ती आर्थिक मदत पाहिजे होती आणि एक इमोशनल सपोर्ट पाहिजे होता. शिवसेना आणि शिंदेसाहेब नेहमी ते करत असतात आणि आज आम्ही त्या लोकांना थोडी मदतीची हात दिलेला आहे का त्यांना बरं वाटावं आणि शिवसेना कृतीतून काम करते. आम्ही जाऊन मोर्चे भांडणं ते मनसेवाले काय बोलतात तसं आम्ही करत नसतो. तुम्ही पालकमंत्री कुठे विचारता, शिल्पकार कुठे आहेत ते पण विचारा ना. तर ह्या वेळेला राजकारण करण्याची वेळ नाही. आपल्याला गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण पाहतोय की परवा दिवशी नेरूळ येथील शॉक लागलेल्या 2 विद्यार्थिनींना आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख आपले किशोरजी पाटकर साहेब यांच्या वतीने 2-2 लाख रुपयाची मदत करण्यात आली. तसेच त्या दोघींचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घातलेल्या रिक्षाचालक प्रवीण महाले यांना 1 लाख रुपये देऊन त्यांचाही मान सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ती परवा दिवशी ऐरोली प्रकरणामध्ये सिरियस असलेल्या मिश्रा या फोर्टिसला ऍडमिट आहेत. त्यांच्याही कुटुंबियांना 1 लाखाची मदत करण्यात आलेली आहे. मागील 1.25 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगीता खरातच्या कुटुंबियांना 2 लाखाची आर्थिक मदत करून तिच्या मुलीला शैक्षणिक हातभार लावण्याचे कार्य किशोरजी पाटकर साहेब यांनी केलेले आहे. हो, 1.5 वर्षापूर्वी माझी बहीण संगीता खरातीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. तर महानगरपालिकेच्या तर्फे आम्हाला काहीच मदत करण्यात आली नाही, परंतु शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली किशोर पाठक साहेब आणि अनिकेत म्हात्रे साहेब यांच्याकडून आम्हाला मदत करण्यात आली. त्यांचे मी खूप आभार मानतो. ही मदत हे आमच्या बाळाच्या भविष्यासाठी
पुढे आम्हाला कामाला येईल. आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले असल्यामुळे साहेबांनी मदत केली आणि त्यांची अजून पुन्हा एक वेळ शिवसेनेकडून जी मदत झाली आम्हाला त्याच्यामुळे धन्यवाद देतो. एवढंच सांगायचं की ते ताऱ्यात जी वीज आहे ती त्या कॉन्ट्रॅक्टरला अजून काही पकडलं का नाही मला माहीत नाही, पण माझी जे हे आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पकडायला पाहिजे. घटना कॉलेजतून येत असते वेळेस दोन्ही पण मुली हाताला हात धरून जात असताना तिथे पाणी साचलेलं असताना त्या पाण्यामध्ये विद्युत केबल होता. त्या केबलवर पाय पडल्यामुळे मुलीला शॉक लागला आणि एका रिक्षावाल्याने आम्हाला मदत केली. हे पाटकर साहेबांनी जे शिवसेनेकडून आम्हाला जी मदत केली ते अतिशय महत्त्वाची आहे आम्हाला. ते आम्ही शिक्षणासाठी आणि मुलीच्या खाण्यापिण्यासाठी ती मदत आम्हाला भरपूर झालेली आहे. पाटकर साहब को बहुत बहुत धन्यवाद। और एक शिंदे साहब को, ये हमारी बहुत मदद की, हमारे सुख दुख में हमेशा साथ दिए और हमेशा बोलते रहे कि किसी भी प्रकार की कोई भी मदद चाहिए तो हम हमेशा आपके साथ खड़े हैं। इनको बहुत बहुत धन्यवाद। ये हादसा ये हुआ था कि यहाँ एरोली में जीजा माता हॉस्पिटल में हमारी बहू ऋचा मिश्रा है, उनको जो है रूटीन चेकअप के लिए लेके गए थे। तो रूटीन चेकअप के दौरान वहाँ पे कौन सा इंजेक्शन दिया, इंजेक्शन का नाम तो हमें याद नहीं है। इंजेक्शन देते ही उनको जो है 3 लेडीज थी, तीनों का इंजेक्शन दिया तो उनकी तबीयत बहुत गंभीर हो गई। फिर वहाँ से उन्होंने डिस्चार्ज किया कि बोले कि एनएमसी हॉस्पिटल वासी भी लेके जाओ। वहाँ पे ले आने के बाद डॉक्टर ने बोला कि इनकी तबीयत बहुत गंभीर है, इतना क्रिटिकल कंडीशन है कि कुछ बोला नहीं जा सकता है। बहुत 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 महत्वपूर्ण है। बहुत बहुत धन्यवाद।